तर मैत्रिणींनो बघा, मच्छी आणलेली आहे. आता मी मच्छी या ताटामध्ये काढून घेते. बघा, सुरमई आहे ही. बघा किती फ्रेश आहे आणि पीस पण छान छान बनवून आणलेले आहेत, मोठी मोठी. चला तर आता आपण हिला स्वच्छ धुवून घेऊया. आता बघा, मच्छी धुवून झालेली आहे. आता आपण याच्यावरती मीठ टाकून घेऊया. मीठ लावून ठेवायचे आहे आपल्याला. सुरमई आहे. आता हे मी सर्व वरखाली करून घेते. सर्व याला मीठ लावून घेऊया आपण. सगळ्याला हळद लावून घेऊया. हे बघा, लिंबू पिळून घेतलेला आहे दोन्ही बाजूने. बघा, दोन्ही बाजूने लिंबू पिळून घेतलेला आहे. हे बघा, अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे दोन्ही बाजूने. मोठं लिंबू होतं, पिळून घेतलेलं आहे. चला तर आता आपण मसाल्याकडे वळूया. इथं तिखट चला तर आता आपण मसाला केलेला आहे तो सर्व आपण मिक्स करून घेऊया. आलं लसूणची पेस्ट पण आहे. मस्त आपल्याला अशी सुरमई तळून घ्यायची आहे. हे झाला आपला रवा तिखट लावायला, आणि अगोदर आपण मीठ हळद लावून घेतलेला आहे. चला तर अशा प्रकारे आपण मसाला तयार केलेला आहे. आणि आता इथे गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे. आता त्या पॅनमध्ये मी तेल टाकून घेते. तापल्याच्या नंतर आपण चला तर तेल चांगलं तापलेलं आहे. तोपर्यंत आपण एक एक मच्छी यामध्ये करून घेऊया अशा प्रकारे, आणि आपण त्यामध्ये टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण बघा, अशा प्रकारे आपण सुरमई तळण्यासाठी टाकलेली आहे. बारीकच गॅस करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते वाफेत शिजतील आणि नंतर आपण पलटी करून घेणार आहोत. चला तर आपण आता पलटी करून घेऊया. मोठे मोठे असल्यामुळे लवकर पलटी होत नाहीत. अशा प्रकारे अजून जरा वेळ पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत. तर पलटी करून झालेले आहेत आपले. चला तर बघूया आपण मच्छी. मस्त झालेली आहे. तर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. सर्व काढून घेते. अशा प्रकारे आपण काढून घेतलेले आहेत. आता पुन्हा आपण ते पण आपण तळून घेऊया. अशा प्रकारे दुसरे तुकडे टाकून दिलेले आहेत.
अशा प्रकारे आपले सर्व फिश मी एकत्र टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत. चला तर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपली सुरमई तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी सुरमईची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीही बनवून खा अशी सुरमई.